नमस्कार, माझं नाव स्निग्धा चेतन नरके. मी अरुण नरके फाउंडेशन कोल्हापूरची डायरेक्टर आहे आणि आज मला बिंदास बोला या चॅनलनी वुमेन्स डेच्या निमित्ताने इथे बोलायला बोलवलं आहे, त्यामुळे मी त्या चॅनलचे आधी आभार मानते आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे ग्रीट करते. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं बेसिक एज्युकेशन कम्प्युटर सायन्समध्ये झालेलं आहे, ज्यानंतर मी MBA पुण्यातून केलं आणि MBA नंतर 2007मध्ये लग्न झाल्यानंतर आम्ही US ला शिफ्ट झालो. US मध्ये मी माझं मास्टर्स केलं कम्प्युटर सायन्समध्ये. वाईल आय वॉज वर्किंग फॉर अन इन्स्टिट्यूशन. सहारा नावाची एक NGO होती जी डोमेस्टिक व्हायलन्स विक्टिमसाठी काम करायची. तर त्याच्यामध्ये मी ॲज अ मीडिएटर काम केलं, कारण की माझं फायनल इयर मास्टर्सचं प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये मी कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनमध्ये मास्टर्स करत होते. तर तिथे मी एक साधारण 2 ते 3 वर्ष काम केलं आणि खूप एक वेगळा एक्सपिरियन्स होता. त्या एक्सपिरियन्सबद्दल डेफिनेटली बोलायला आवडेल. त्यानंतर सिंगापूरमध्ये आम्ही शिफ्ट झालो आणि तिथे मी सर्टिफिकेशन केलं इन काउन्सिलिंग सायकॉलॉजी. वाईल मी इंटरनल कम्युनिकेशन्सची डिपार्टमेंट हेड होती एशिया पॅसिफिकची. ते सिंगापूर गव्हर्मेंटसाठी पण काम करायची, तिथे अपॉर्च्युनिटी मिळाली ॲज अ मीडिएटर. सो तो एक एक्सपिरियन्स फार छान होता. आणि त्यानंतर आम्ही थायलंडला मूव्ह झालो, जिथे आय हॅड माय फर्स्ट बेबी नील. आणि आफ्टर दॅट वी मूव्ह टू इंडिया आणि तिथून मग मी अरुण नरके फाउंडेशनशी परत जॉईन झाले आणि दॅट हॅज बीन माय जर्नी सो फार. ह्या जर्नीमध्ये मला वेगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आला. इंडियाच्या बाहेर असतील, इंडियाच्या बाहेरच्या सिच्युएशन्स. तर त्याच्यामध्ये सहारामध्ये जसं मी तुम्हाला आधी बोलले होते, तर तो माझ्यासाठी एक फार चांगला एक्सपिरियन्स होता की एक डोमेस्टिक व्हायलन्स शेल्टर इंडियन बायकांसाठी लॉस एंजलिसमध्ये. एकतर तोच विचार की आपण जेव्हा इंडियाच्या बाहेर जातो तेव्हा पण डोमेस्टिक व्हायलन्स आपल्या बायकांवर होतो का, तर ते एक रेव्हिलेशन माझ्यासाठी फार सरप्रायझिंग होतं आणि तो ॲज अ वुमन माझ्यासाठी फार एक डायजेस्ट करायला डिफिकल्ट सिच्युएशन होती की असं बायकांबरोबर आउट ऑफ एज्युकेटेड बायका जे आपल्या इंडियामधून बाहेर जातात त्यांच्याबरोबर असे सिच्युएशन्स होतात. पण एक मनामध्ये एक मला विश्वास आणि एक चांगलं पण वाटलं की अशा पण बायका आहेत तिथे बाहेर ज्या आपल्या बायकांची हेल्प करायला असे एक मोठे इन्स्टिट्यूशन सुरू करतात. तिथे फार वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या देशातून आलेल्या बायकांशी माझी ओळख झाली आणि सगळ्यांची स्टोरी सेम होती की इंडियामधून लग्न करून त्या US मध्ये आल्या आणि फॉर सम रिझन ऑर दी अदर त्यांच्याबरोबर वेगळ्या प्रकारचा डोमेस्टिक व्हायलन्स झाला. आणि त्या कल्चरली सेन्सिटिव्ह सहारा सारख्या NGOमध्ये जावं लागलं, कारण की US मध्ये जे NGOज आधी प्रस्थापित आहेत तिथे त्यांना त्या लेवलची सर्व्हिस नाही मिळू शकली किंवा त्यांचे जे मूलभूत प्रॉब्लेम्स आहेत ते कोणी समजून नाही शकलं. त्यामुळे एक कल्चरली सेन्सिटिव्ह त्यांना NGOची गरज पडली. आणि ह्या आपल्या इंडियामधून गेलेल्या बायका त्या इतक्या सुंदर त्या बायकांना हेल्प करतात आणि त्यांना ह्या पर्टिक्युलर त्यांच्या सिच्युएशनमधून बाहेर आणतात आणि त्याचा मी एक भाग होते. त्यामुळे मला स्वतःचा एक म्हणजे मला स्वतःला असं फार छान वाटतं की मला त्यांच्याबरोबर काम करायला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि अशा अमेझिंग बायकांना बरोबर काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली, त्यांना जवळून ओळखायची अपॉर्च्युनिटी मिळाली. तर तिथे मला एक कळलं की जर बायकांनी ठरवलं की आपण आपल्या बायकांनाच मदत करायची तर आपण काहीही करू शकतो. ॲज विमेन आपण अत्यंत स्ट्रॉंग आहोत, फक्त आपल्याला स्वतःची स्ट्रेंथ ओळखायची गरज आहे. सिंगापूरमध्ये आल्यानंतर सुद्धा मला तेच जाणवलं. जेव्हा मी माझ्या वर्क लाईफमध्ये कॉर्पोरेट जॉब केला एशिया पॅसिफिक कम्युनिकेशन्स हेड म्हणून, तिथे सुद्धा खूप फिमेल डॉमिनेटेड सोसायटी होती. सिंगापूर तशीच एक फिमेल डॉमिनेटेड सोसायटी आहे. वर्क कल्चरमध्ये बायका जास्ती असतात आणि तिथे पण एक असं जाणवलं की बायकांनी जर ठरवलं की आपण आपल्या सोसायटीमध्ये इक्वल कॉन्ट्रीब्युटर्स म्हणून पार्टिसिपेट करायचं, तर जगामधली कुठलीच पॉवर नाही आहे की त्यांना ते इक्वल कॉन्ट्रीब्युटर्स म्हणून स्टॉप करू शकतं. तर आपणच आपल्याला लिमिट करतो खूप वेळेला इक्वल कॉन्ट्रीब्युटर्स बनवायला. तर ते एक मला सिंगापूरकडून शिकायला मिळालं. फिअर्स कॉम्पिटिशन, बायका पुरुष एकमेकांना काय कॉम्पिटिशन देतील अशा फिअर्स कॉम्पिटिटर्स बायका तिकडे आहेत. तर पण त्या कॉम्पिटिशनमधून पण शिकायला मिळालं की करिअर हे एक
सिरियसली घ्यायची गोष्ट आहे. आपण बाय द वे करिअर नाही करू शकत. जर तुम्ही म्हणताय की मला एक चांगलं करिअर करायचं आहे, तर त्याला त्या पद्धतीने वेळ दिला पाहिजे, त्या पद्धतीने कमिटमेंट दिली पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही सिरियसली कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे करून करिअर होत नसतं, हे मला तिथे शिकायला मिळालं. जेव्हा मी थायलंडला शिफ्ट झाले तेव्हा वी स्टार्टेड टू प्लॅन फॉर अ बेबी. तर तो एक एक्सपिरियन्स ॲज अ वुमन माझ्यासाठी फारच स्पेशल होता, कारण की इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट जर्नी टू मदरहूड. आणि तिथे आय वूड रिअली लाईक टू कॉन्ग्रॅच्युलेट माय हजबंड, कारण की ज्या लेवलचं सपोर्ट मला माझ्या नवऱ्याकडून मिळाला ह्या एंटायर जर्नीमध्ये, जेवढा डिफिकल्ट होता, आय वोंट गेट इन टू डिटेल्स ऑफ इट, पण असं पुरुषांनी जर आपल्या बायकोला सपोर्ट केलं तर कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशनमधून किंवा फेस करायला तिला ताकद मिळू शकते. त्यामुळे ह्या सगळ्या शिदोरीला घेऊन जेव्हा मी इंडियात आले आणि इंडियन सोसायटीचा जवळपास अभ्यास केला, तर मला एक जाणवलं की अपॉर्च्युनिटीज इम्प्रूव्हमेंटसाठी खूप आहेत आपल्या सोसायटीमध्ये. आपल्याकडे करायला खूप काम आहे आणि स्पेसेस ऑक्युपाय करायला खूप आहेत बायकांना. ऑलरेडी बायकांनी अमेझिंग लेवलवरती काम केलं आहे आपल्या सोसायटीमध्ये. आपण बघतो की कल्पना चावलासारख्या बायका पण आपल्या समाजातल्या आहेत आणि जिजाऊ महाराज पण आपल्याच समाजातल्या आहेत, झाशी की राणी पण आपल्याच समाजातली आहे. तर ह्या सगळ्या बायका आपल्यातूनच वरती गेल्या आहेत, पण अजूनही ग्राउंड लेवलवरती काम करायला खूप खूप स्कोप आहे. तर वुमन्स डेच्या निमित्ताने आपण नेहमी डिस्कस करतो की महिला सबलीकरण, महिला सबलीकरण. महिला सबलीकरण म्हणजे काय आणि त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे. तर माझ्या मते एक काही पॉईंट्स आहेत जे मला तुमच्याशी शेअर करायला आवडतील. पहिलं, महिला सबलीकरण म्हणजे महिलांनी आधी स्वतःतल्या आतली पोटेन्शियल ओळखायची गरज आहे. एकमेकांना वरती नेण्याची गरज आहे. एकमेकांना जर महिलांनीच हात दिला तर मग महिला सबलीकरणाला फार कोणी मागे टाकू शकणार नाही. आणि महिला सबलीकरणाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. एखादी मुलगी जीन्स घालायला लागली, मॉडर्न झाली, इंग्लिश बोलायला शिकली आणि फक्त करिअरबद्दलच बोलायला लागली म्हणजे महिला सबलीकरण झालं का? तर नाही. आपल्याकडे ऑलरेडी ज्या ग्रामीण बायका रोज सकाळी उठून आपल्या गाईचं संगोपन करतात, दूध ची धार काढतात आणि त्या दुधातून एक बिझनेस करतात आणि आपल्या घराला परत काहीतरी उत्पादन आणून देतात, तर त्या काही एम्पावर्ड बायका नाही आहेत का? तर माझ्या मते त्या सर्वात जास्त एम्पावर्ड बायका आहेत, कारण की त्यांनी स्वतःच्या घराला, आपल्या संसाराला सांभाळून सपोर्ट करायचं डिसिजन घेतले आणि त्या अत्यंत छानरित्या करतायत. तर मला असं वाटतं की ज्या आपण एक रोल्स सेटअप केले आहेत एक मॉडर्न सोसायटीनी की एक फेमिनिस्ट बाई अशी दिसली पाहिजे आणि जर होममेकर असेल तर मग ती काय एवढी तिला आपण वरती आणलं पाहिजे, तर असं काही नसतं. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपला हा सगळा समाज हा होममेकर्सच्या खांद्यावरती उभं राहून पुढे गेलेला आहे. अशा लाखो करोडो बायका आपल्या समाजात होऊन गेलेल्या आहेत ज्यांनी आपल्या सगळ्या संसाराला आपल्या खांद्यावर उचलून पुढे नेलेलं आहे आणि म्हणूनच आज आपला समाज एवढा पुढे आलेला आहे. त्यामुळे त्या बायकांना सुद्धा त्यांचा तेवढाच रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. आज एका काळी मी करिअर वुमन होते, आज मी होममेकर आहे, आज मी माझ्या मुलांबरोबर घरी राहते, तर हा मी सिलेक्ट केलेला रोल आहे. त्यामुळे मी माझ्या ह्या रोलला अत्यंत रिस्पेक्ट करते आणि माझं एक आग्रहाचं सांगणं आहे सगळ्या मुलींना की त्या रोलला तुम्ही पण तुम्ही रिस्पेक्ट करा. की जर तुम्ही होममेकर आहात तरी तो काय रोल छोटा नाही आहे. तुम्ही एक नवीन समाज घडवायचं काम करताय. ज्या मुलांचं तुम्ही संगोपन करताय ते उद्याचे नागरिक होणार आहात, तर तुमचं काम काही छोटं नाही आहे. तुम्ही एक एंटायर कुटुंब सांभाळता. कुटुंब सांभाळणं म्हणजे इन अ वे एका कंपनीमध्ये त्याला HR मॅनेजर म्हणतात, तर त्याला एक वेगळं डिपार्टमेंट आहे. तर तुम्ही ते सगळं काम आपलं स्वतः करताय घरामध्ये. सो तुमचा रोल फार महत्त्वाचा आहे आणि तुम्ही फार डेफिनेटली एम्पावर्ड आहात.
अजून एम्पॉवरमेंटच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर काही मूलभूत गरजा आहेत ज्या आपल्या सोसायटीमध्ये तेवढ्या व्यवस्थित आपल्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत. म्हणजे हेल्थ, पहिली गोष्ट म्हणजे फिमेल हेल्थबद्दल आपण तेवढे अवेअर नाही आहे किंवा ते तेवढं ओपनली बोललं जात नाही. तर मला असं वाटतं की बायकांनी जिथे जिथे आपण भेटतो एकमेकींना तेव्हा आपल्या हेल्थबद्दल एकमेकांशी, की मला हे असं होतं आहे, तुला कसं आहे, ते हे एक डिस्कस केलं पाहिजे एकमेकांबरोबर. डिस्कस केलं की सोल्युशन्स निघतात, कळतं की खरंच प्रॉब्लेम आहे. आणि हेल्थ म्हणजे मी फक्त फिजिकल हेल्थ म्हणत नाही आहे, मेंटल हेल्थसुद्धा. आपण एकमेकींशी डिस्कस केलं की आपल्याला एक प्रकारचं एक आउटलेट मिळतं आणि त्या आउटलेटमधून खरंच आपल्याला काय प्रॉब्लेम आहे की नाही ते समजतं आणि मग त्याच्यावरती बायकाच तोडगे काढू शकतात आपल्या मैत्रिणीं थ्रू. सो डेफिनेटली हेल्थबद्दल अवेअर राहणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपल्या राईट्स, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज तर आपल्याला आय थिंक ॲज विमेन लहानपणापासून सांगितल्या जातात की ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण आपल्या राईट्सबद्दल फार कमी आपल्याला सांगितलं जातं. तर बाई म्हणून तुमच्या समाजात काय तुमचे राईट्स आहेत हे जाणून घ्या. अशा संस्था आहेत ज्या तुम्हाला हेल्प करतील, ज्या तुम्हाला तुमच्या राईट्सबद्दल डेफिनेटली सांगतील. तर तुम्ही तुमच्या राईट्सबद्दल, आणि फक्त लिगल राईट्स नाही, सोशल राईट्स पण असतात, ह्याच्याबद्दल तुम्ही डेफिनेटली माहिती करून घ्या, कारण की ते फार गरजेचं आहे. सेकंडली, मी आधी पण एक बोलले होते की ऑक्युपाय स्पेसेस. तर ऑलरेडी मुलींनी ॲज इंजिनियर्स म्हणा, डॉक्टर्स म्हणा, ॲज फार्मर्स म्हणा, ॲज भरपूर वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये ऑक्युपाय केलेत रोल्स. पण देर आर मेनी अदर सेक्टर्स जे अजून बायकांनी ऑक्युपाय केलेले नाही आहेत, ते अजून मेल डॉमिनेटेड आहेत. तर डेफिनेटली मुलींनी ते सेगमेंट्स पण ऑक्युपाय करायला हरकत नाही आहे. यू शुड गो अहेड आणि एक्सप्लोर ऑल द सेगमेंट्स जे करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला सोसायटीमध्ये ऑफर करतात, विदाऊट थिंकिंग की अरे हे जर मी करिअर घेतलं तर मग माझं हे पुढे लग्न कसं होईल किंवा माझं फ्युचर कसं होईल. नाही, जर तुमचा एखाद्या गोष्टीमध्ये कल आहे आणि तुम्ही त्याच्यात चांगले असाल तर यू शुड डेफिनेटली परस्यू दॅट करिअर आणि बाकी सगळ्या गोष्टी फॉल इन प्लेस होतात. त्याला तुम्हाला जास्ती विचार करायची गरज नसते. नाही तर मग ॲस्ट्रॉनॉट्सची किंवा पोलीस ऑफिसर्सची लग्न नसती झाली, त्यांची पण लग्न होतात, त्या फार सुंदर संसार करतात. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली करिअर असं परस्यू करा जे तुम्हाला परस्यू करायचं आहे, बाकीचे विचार साईडला ठेवून ज्याच्यात तुमचा टॅलेंट आहे. जर टॅलेंटला विचार करून तुम्ही करिअर परस्यू केलं तर डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये 100% सक्सेस मिळेल आणि तुमचं करिअर चांगल्यारीत्या होऊ शकेल. ॲट द सेम टाईम गिव्ह रिस्पेक्ट टू इच अदर. एक स्त्री म्हणून एकमेकांना रिस्पेक्ट द्या. आपण नेहमी पुरुषप्रधान संस्कृती म्हणतो. पुरुषप्रधान नुसती संस्कृती असते, पण त्या संस्कृतीतला कॉन्ट्रीब्युटर महिलासुद्धा आहेत त्या संस्कृतीला फक्त पुढे नेण्यामध्ये. फक्त पुरुषांचा फॉल्ट म्हणून गप्प बसता येणार नाही. नाहीतर मग आपण जर प्रॉब्लेमचा पार्ट आहे हे आपण एक्सेप्ट नाही केलं तर सोल्युशनचा भाग कधी होऊ शकत नाही. त्यामुळे आपण जो पार्ट प्ले करतोय इन क्रिएटिंग अ पुरुषप्रधान संस्कृती, तर त्या भागाला पण आपण ॲज विमेन करेक्ट केलं पाहिजे. आता मी एक छोटंसं एक्झाम्पल देते, पर्सनल एक्झाम्पल देते की मी माझ्या आईवडिलांची मोठी मुलगी आहे आणि माझ्या पाठीवरती मला बहीण आहे. आम्ही दोघी ज्या हाऊसहोल्डमध्ये वाढलो, ना माझ्या आजी आजोबांकडून दोन्ही साईडच्या, ना माझ्या मामा काका आत्याकडून आणि माझ्या आईवडिलांकडून तर बिलकुलच नाही. आम्हाला कधीच असं फिलिंग आलं नाही की अरे तुम्ही दोघी बहिणीच आहात, भाऊ नाही तुम्हाला. किंवा माझ्या आईवडिलांच्या मनामध्ये पण असं कधी आलं नाही की अरे आपल्याला तर 2च मुली झाल्या. आम्हाला दोघींना तेवढ्याच लेवलचं शिक्षण दिलं, त्याच ओपन कल्चरमध्ये वाढून दिलं, संस्कार पण तेवढेच केले, स्ट्रिक्टनेस पण तोच होता की मुलगी आहे म्हणून एक्स्ट्रा स्ट्रिक्ट होते किंवा ओव्हर मुली आहेत म्हणून काय झालं म्हणून ओव्हर फ्रीडम दिलं आहे असं पण नव्हतं. एक लेवलचं किंवा एका पर्टिक्युलर विचारशैलीने आम्हाला दोघांना वाढवलं गेलं आणि आज आम्ही दोघीही काही नाही तर एज्युकेशन वाईज आणि करिअर वाईज बऱ्यापैकी स्टेबल आहोत आमच्या लाईफमध्ये. त्यामुळे आपण आपल्या मुलींना संगोपन काय पद्धतीचं देतो त्याच्यावर त्यांची मानसिक आणि पुढची डेव्हलपमेंट डिपेंडेंट असते. तर हे ॲज पेरेंट्ससुद्धा लोकांनी विचार केला पाहिजे. फरक काहीच पडत नाही, कारण की असं नाही आहे की सोसायटीमध्ये मुलांवरती जास्ती खर्च केला तर मुलं खूप
सक्सेसफुल होतील आणि मुलींवरती कमी खर्च केला कारण की मग त्यांचं करिअरचा आपल्याला काय उपयोग. मुलींवरती पण तेवढाच खर्च होतो फीसच्या माध्यमातून आणि मुलांवरती पण तेवढाच होतो. तर आपल्याला अपॉर्च्युनिटी, आणि आज अपॉर्च्युनिटीज दोघांना तेवढ्याच आहेत. तर वी शुड डेफिनेटली जेव्हा आपण संगोपनच करतो तेव्हा आपण संगोपन असं केलं पाहिजे की आपण त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजे. ॲट द सेम टाईम मुलांचं संगोपन करताना जर तुम्हाला सोसायटीमध्ये बदल हवा असेल तर बायकांना मला हे सांगायचं आहे की बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन सोसायटी. त्यामुळे मुलांचं संगोपन करताना तुम्ही असं करा जसं तुम्हाला पाहिजे होतं तुमच्याशी कोणीतरी वागावं. आपण नेहमी मुलींच्या संगोपनावरती खूप बोलतो की त्यांना असंच शिकवा, ह्या वेळेत जाऊन देऊ नका. त्यापेक्षा मुलांना शिकवलं तर की बाबा रे, जर तू घराच्या बाहेर असशील तर असा अजिबात वागू नकोस की कोणीतरी तुझ्यामुळे अनसेफ फील करेल. असं काही बोलू नकोस ज्यांनी दुसऱ्याला त्रास होईल. असं काही वागू नकोस की ज्यांनी दुसऱ्याला थ्रेटन फील होईल. जर आपण आपल्या मुलांचं संगोपन ह्याप्रमाणे केलं तर आपल्याला मुलींना काहीच शिकवायची गरज लागणार नाही. जसं आपण, आणि मुलींना ज्या पद्धतीने आपण बाहेरचे कामं शिकवायला सुरुवात केली आहे तसं मुलांना घरातली कामं शिकवायला सुरुवात करणं फार गरजेचं आहे. नॉट दॅट मी म्हणत नाही आहे की काही लोक म्हणतील हे फार एक्स्ट्रीमिस्ट थॉट आहेत. नाही, हे लाईफ स्किल्स आहेत. स्वयंपाक करता येणं हे काही बायकांचं काम नाही आहे, हे लाईफ स्किल आहे. आणि आपण हे लाईफ स्किल मुलांना शिकवत नाही आहे. आणि त्यामुळे ती मुलं, तुम्ही विचार करा, जेव्हा आजच्या काळामध्ये मुलं जेव्हा बाहेरच्या देशात जातात त्यांच्यामध्ये हे बेसिक लाईफ स्किलच नसेल तर ते सर्वाईव्ह कसे होतील. आणि जेव्हा आपण त्यांना हे लाईफ स्किल्स द्यायला सुरुवात करतो तेव्हा त्या लाईफ स्किल्समध्ये स्वयंपाक करण्यामध्ये, घर सांभाळण्यामध्ये, एखाद्या साध्या शर्टची घडी घालण्यामध्ये किती एफर्ट लागते हे जेव्हा त्यांना कळेल ना तेव्हा त्यांना बायकांनी केलेल्या कामाबद्दल रिस्पेक्ट येईल. आणि त्यांनी समाजामध्ये बायकांना रिस्पेक्ट डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. जेव्हा पुरुषांना कळेल की हे जे बायका आपल्याला कॉन्ट्रीब्युशन देत आहेत आपल्या संसारामध्ये ते कॉन्ट्रीब्युशनला किती एफर्ट जाते, आणि त्यांनी समाजामध्ये बायकांना डेफिनेटली रिस्पेक्ट मिळायला खूप हेल्प होईल. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला काय फार लॉमध्ये चेंजेस करायला पाहिजे हे सगळं करणारे लोक आहेतच आणि ते चालूच आहे त्यांच्या परीने. पण आपण काय करू शकतो आज महिला दिनाच्या निमित्ताने, तर आपण ह्या छोट्या छोट्या बदल आपल्या लाईफमध्ये जर करायला सुरुवात केली ना तर खरंच आपल्या आजूबाजूच्या, आधी आपल्या आजूबाजूच्या सोसायटी आणि समाज बेटर होईल. आणि मग आपण आपल्या देशाचं आणि ओव्हरऑल समाजाचं बोलू शकतो. त्यामुळे महिला दिन हा फक्त एक दिन नसून एक विचार करायचा एक अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण विचार करूया की काय छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण बोलणं बंद केलं पाहिजे आणि बोलायला सुरुवात केली पाहिजे. कोणाला आपण मुलींना कुठं मागे ओढणं थांबवलं पाहिजे आणि पुरुषांना किती पुढे ढकलणं कमी केलं पाहिजे. कारण की आपण इक्वॉलिटी म्हणजे कधीही इक्वॉलिटी ही आपल्या संस्कारामध्ये आली पाहिजे. मेन आणि विमेनला इक्वल करण्यामध्ये आपण काय म्हणतोय की मुलींना मुलांसारखं वागवायला पाहिजे, पण ॲक्च्युली आपल्याला मुलींना मुलांसारखं वागवायला द्यायची गरजच नाही आहे. मुली ऑलरेडी परफेक्ट आहेत. जर मुलं जास्ती मुलींसारख्या संस्कारात वाढली तर आपला समाज 100% खूप बेटर होईल. आणि हे मी थायलंडसारख्या देशामध्ये किंवा सिंगापूरसारख्या देशामध्ये खूप अनुभवलं आहे. तुम्ही जर बघितलं तर सिंगापूर इज सपोज टू बी सर्वात सेफ कंट्री फॉर विमेन. तिथे कमीत कमी बायकांच्या ह्याच्यामध्ये क्राईम्स होतात. का? कारण की त्यांचा समाजच असा बिल्ड केला आहे की मुलं मुली एका लेवलवरती त्यांनी ठेवलेली आहेत. त्यांना त्याच लेवलच्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. कुठेही तू मुलगी आहेस म्हणून अपॉर्च्युनिटीज कमी दिल्या जातात असं नाही आहे. वेल, सगळ्या कंट्रीजमध्ये त्यांच्या लेवलवरती फिमेल रिलेटेड इश्यूज आहेतच. तर US जर बघितलं तर काय US जेव्हा संस्थापन झालं तेव्हा बायकांना वोटिंग राईट्स मिळाले नव्हते. त्याच्या ऑपोजिट जेव्हा इंडियाचं फ्रीडम झालं त्या पहिल्याच वर्षापासून बायकांना त्यांचे वोटिंग राईट्स मिळाले. आता वोटिंग राईट्सबद्दल बोलत असेल तर ते एक्सरसाइज करणं फार महत्त्वाचं आहे बायकांना. कारण की आपलं मत हे समाजामध्ये देणं हे बाईचं ॲज अ स्त्री तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. का? कारण की जर आपण आपलं मतच दिलं नाही तर मग 5 वर्ष आपल्याला बोलायची अपॉर्च्युनिटी मिळत नाही की अरे बायकांसाठी समाजामध्ये काय होत आहे. आपण अशा माणसालाच मतदान केलं पाहिजे जे स्त्री शक्ती किंवा
स्त्रियांच्या विकासासाठी काहीतरी काम करतोय किंवा स्वतःचे त्याचे विचार असे आहेत जे स्त्रियांसाठी इक्वल अपॉर्च्युनिटीज क्रिएट करणारे आहेत. सो डेफिनेटली ह्या खूप गोष्टी आहेत ज्या ॲज अ वुमन मला फील होतात. असं वाटतं की आपण समाज म्हणून ह्या डेव्हलप आणि बेटर करू शकतो. एज्युकेशन हा एक दुसरा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये मुलींनी एज्युकेशन घेणं गरजेचं का आहे, कारण की जर आपण एज्युकेशनच नाही घेतलं, आपण आपलं एज्युकेशन एका पॉईंटपर्यंत थांबवलं, तर डेफिनेटली आपल्याला आपले काय पोटेन्शियल आहे ते कधीच रिअलाईज होणार नाही आणि आपण तिथेच राहू. आपण आपलं एज्युकेशन कंटिन्यू करायचं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग कितीही विकट परिस्थिती येऊ दे, आपल्याला आपलं एज्युकेशन कंप्लीट करायलाच पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मी पुरुषांना सुद्धा एकदा रिक्वेस्ट करायचा प्रयत्न करीन की तुम्ही तुमच्या बरोबरीच्या ज्या तुमच्या बायका आहेत, मग तुमची आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगी असेल, तर तुमच्या परीने तुम्ही तिला डेफिनेटली तिच्या स्वप्नपूर्तीमध्ये मदत करा. कारण की तुमच्या एकमेकांच्या मदतीशिवाय आपण काहीच अचीव्ह करू शकत नाही. कारण की ही एक ह्युमन बीइंग्स आर सोशल ॲनिमल. आपण आयसोलेशनमध्ये कोणी काही काम करू शकत नाही. सगळ्यांना एकमेकांची मदत करूनच काम करायला लागतं. त्यांनीच सोसायटी डेव्हलप होते आणि अजून भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला सोसायटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. बट आपण वी हॅव कम अ फार वे. आपण ॲज अ सोसायटी स्वतःला भरपूर चेंज केलेलं आहे. आणि चेंज म्हणजे फक्त पाश्चात्य दृष्टीचा चेंज पाहिजे असं नाही. आपल्या स्वतःच्या समाजामध्ये, आपल्या स्वतःच्या संस्कृतीमध्ये एवढं सुंदर गोष्टी आहेत घेण्यासारख्या, आणि त्या आपण जर नुसत्या आपल्या संस्कारांमध्ये आणल्या तर आपला समाज अजून खूप सुंदर होऊ शकतो. तर मी आज महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की आपल्या परीने आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये आपण जो थोडाफार काय बदल करू शकतो आणि तो बदल स्वतःपासून सुरू करू शकतो तो आपण करावा. आणि त्यांनी आय एम शुअर आपला समाज बायकांसाठी सेफ होईल, सिक्युअर होईल आणि अपॉर्च्युनिटी देणारा होईल. हॅपी वुमेन्स डे टू एव्हरीबडी.